सन्मान सुद्धा करूया. डॉक्टर नरेंद्र सेलुकर सर, सौभाग्यवती सेलुकर. त्यानंतर शैक्षणिक विभागाचे प्रशासकीय केंद्र येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत श्री जगन्नाथ कावरे आणि अभियांत्रिकी विभागामध्ये अकुशल दैनिक वेतनिक म्हणून कार्यरत श्री एन.जे. उके, सौभाग्यवती कावरे, सौभाग्यवती उके. तसेच नियंत्रण अधिकारी रासायनिक तंत्रशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर उदी नाईक. कासूचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर नितीन फिरके. त्यानंतर कार्यकारी अभियंता श्री शशिकांतजी रोडे. आणि आज आपल्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष हे बाहेरगावी असल्यामुळे महासचिव या ठिकाणी उपस्थित आहे श्री नरेंद्र घाटो यांचं. आणि आजच्या आपल्या सभागृहामध्ये उपस्थित माजी प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर. त्यानंतर IILचे संचालक डॉक्टर अजय लाड, MBA विभाग प्रमुख डॉक्टर चाचरकर सर. त्यानंतर वानखडे सर आहेत, ठाकरे सर आहेत. सर्वांचा नामोल्लेख मला या ठिकाणी करता येणे शक्य आहे. असे सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागाचे विभाग प्रमुख. विशेष म्हणजे आज पतसंस्थेचे अध्यक्ष सुद्धा आज नाही आहेत. त्यांच्या वतीने उपाध्यक्ष श्री राजेश एडले या ठिकाणी आहेत आणि सचिव श्री श्रीकांत तावडे या ठिकाणी आहेत. सर्व कर्मचारी, विद्यार्थी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल, त्यानंतर विद्यापीठ गीताने. आपण आपले मोबाईल शांत अवस्थेमध्ये ठेवावेत. सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. यानंतर विद्यापीठ संत
सर्वांनी बसून घ्यावं. आजच्या कार्यक्रमाला सत्कार मूर्तींच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. मित्रांनो, या वर्षामध्ये नोव्हेंबर महिन्यातला हा कार्यक्रम आहे आणि ऑक्टोबर पर्यंत 30 कर्मचारी विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे आणि त्या सर्व त्यामध्ये शिक्षक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी आहेत, त्यांचा सत्कार जनसंपर्क विभागाच्या वतीने केलेला आहे. पण वर्षभरामध्ये 30 कर्मचारी सेवानिवृत्त होतात म्हणजे जवळपास आमचा जनसंपर्क विभाग जर पकडला तर आमचे ते 2च कर्मचारी आहेत. जवळपास म्हणजे 15 विभागाचे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत आणि तो बॅकलॉग आपल्या इथे दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जवळपास 3 कर्मचारी सेवानिवृत्त होत आणि पुढच्या महिन्यामध्ये 1 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. म्हणजे या वर्षामध्ये जवळपास 34 कर्मचारी सेवानिवृत्त होतील. असो, मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि कुलसचिव सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष या विद्यापीठाचे लाडके कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सर, कुलगुरू सन्माननीय डॉक्टर महेंद्रजी ढोरे सर, सातत्याने विद्यापीठाच्या विकासात्मक परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला कुठलंही योगदान असो त्यावेळेला विद्यापीठाच्या सर्व घेतलेल्या भूमिकांच्या पाठीशी राहणारे व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर VH नागरे सर, ज्यांच्या विभागांचे आज या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक निवृत्त होत आहेत असे या विभागातील नियंत्रण अधिकारी डॉक्टर AB नाईक सर, डॉक्टर MV फुलके सर, कार्यकारी अभियंता श्रीमान SG रोडे साहेब, ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे त्यांच्या कर्तव्यपूर्ती करता, त्यामध्ये डॉक्टर नरेंद्र सेलुकर सर, सौभाग्यवती सेलुकर यांनी, श्री जगन्नाथराव कावरे, सौभाग्यवती कावरे मॅडम, NJ उकेजी, सौभाग्यवती उकेजी, जनसंपर्क अधिकारी, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर, संचालक नलसा डॉक्टर अजय लाड सर, विभाग प्रमुख MBA डॉक्टर चाचरकर सर, प्रशांत ठाकरे सर, प्रशांत शिंगेकर सर, वानखडे सर, उपस्थित सर्व, त्याचप्रमाणे कर्मचारी युनियनचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सहकारी आपली जी पतसंस्था आहे त्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित समुदाय, मी या ठिकाणी सर्वप्रथम विद्यापीठाचा कुलसचिव या नात्यानं आपणा सर्वांचं आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आता जनसंपर्क अधिकारी विलाजी नांदुरकर यांनी जी व्यथा आपणा सर्वांच्या समोर व्यक्त केली की गेल्या या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये सुमारे 34 अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक वृंदांचं या ठिकाणी निवृत्ती झालेली आहे. अशा परिस्थितीत कुठलंही पद आपल्याला मिळालं नसताना येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा तत्कालीन संदर्भात विद्यापीठाची पत आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जे काही इतर फोरम्स आहेत त्याकरता आपल्याला अपील व्हायचं असेल, या सर्वांवरच अधिकारी किंवा शिक्षकेतर कर्मचारी हे असल्याशिवाय अशा पद्धतीने आपण फार यशस्वीपणे तोंड देऊ शकत की नाही अशी भीती मनामध्ये असताना देखील या ठिकाणी असले सन्माननीय सदस्य, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि प्रकुलगुरू या सर्वांवरच एक मोठी जबाबदारी आलेली आहे हे आपण जाणतो. परंतु सर, मला सांगताना आनंद होतो की विद्यापीठामध्ये सातत्यानं इतकी मोठी निवृत्ती होत असताना सुद्धा आपल्यासारख्या नेतृत्वामध्ये आम्ही जेव्हा काम करतो, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य असो, सिनेटचे सदस्य असो, माणसांकडनं चुका होत असतात सर काम करताना, परंतु त्या समजून घेणारं प्राधिकरण ज्यावेळेला आपल्या पाठीशी उभं असतं त्यावेळेला एक मनोधैर्य वाढलेलं असतं. आज नागरे सर या ठिकाणी आहेत, अनेक व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, ज्यावेळेला आपण सभागृहात आम्ही जातो सर त्यावेळेला मनामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी भीती असते, ती आज या ठिकाणी जाहीर करायला हरकत नाही. कारण आपल्याकडे ज्या टाईमलाईनमध्ये सर आपण काम आम्हाला देता ते करत असताना आमची होत असलेली जी घालमेल आहे त्यामध्ये जर आम्ही टाईमलाईन पूर्ण करू शकलो नाही तर आपलं काय होईल.
अशा वेळेला जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका, त्यावेळेला सर खऱ्या अर्थाने एक धीर येतो. याचे 2 आत्ताचे गंभीर उदाहरणं आम्ही सर आत्ता भोगलेले आहेत. त्याचे साक्षीदार रोडे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. आदरणीय सरांनी शिल्पाच्या संदर्भात आम्हाला आदेश दिला, ते व्हायलाच पाहिजे, कारण सिनेट सदस्यांची मागणी आहे. आता सिनेटसारख्या सर्वोच्च प्राधिकाऱ्याने एखादी मागणी ठेवल्यानंतर ज्यावेळेला प्रशासनावर अशा पद्धतीचा दबाव असेल आणि समोर आचारसंहिता लागली, संविधान शिल्पासारखं शिल्प 23 तारखेपर्यंत काहीच करू शकत नाही, 26 तारीख ओलांडली तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही केली जाईल, असं ज्यावेळेला माझ्या कक्षात एखाद्या प्राधिकारिणी सदस्यांनी जर सांगितलं असेल तर त्यावेळेला काम करणारे मंडळी किती धाकात असतील हे सर विचार करण्यासारख्या. नागरे सर आपण या ठिकाणी आहात, परंतु कुलगुरू महोदयांनी इच्छा व्यक्त केली. कुलगुरू महोदयांनी रोडे साहेबांना बोलावलं, विचारलं की काय परिस्थिती आहे. 25 तारखेला संध्याकाळी 11 वाजेपर्यंत सर आम्ही काहीच सांगू शकत नव्हतो, अशी परिस्थिती होती. त्याच्यात कुलगुरू महोदय, कुलगुरू महोदय सगळे आम्ही मुंबईला. अशा परिस्थिती एकटे रोडे साहेब 4 ते 5 वाजेपर्यंत सकाळी त्यांचा संपूर्ण अभियंत्यांचा एक वर्ग घेऊन ज्यावेळेला एखादं शिल्प पूर्ण करण्याला निघतात, त्यावेळेला अमरावती विद्यापीठासारखं हे भाग्यशाली विद्यापीठ नाही की मनुष्यबळाची तक्रार न करता सर रात्रंदिवस सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अभियांत्रिकी विभागाच्या एका दिवसामध्ये ते शिल्प पूर्ण केलं. फक्त आमची अडचण सर एक झाली की आम्ही आपल्याला सन्मानाने त्या ठिकाणी कुलगुरू महोदयांनी हे व्यक्त केलं होतं की सर्व सन्माननीय प्राधिकाऱ्यांना आपण बोलावलं पाहिजे, पण सर आम्ही आज जाहीर माफी मागतो की आम्ही आपल्याला त्या ठिकाणी बोलावू शकलो नाही, कारण आमच्याकडे वेळ फार कमी होता आणि 26 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत ही स्थिती नव्हती सर की आम्ही ते शिल्प पूर्ण करू शकू नये. म्हणून मी जाहीर माफी आज आपल्यासमोर मागतो. आपण प्रातिनिधिक स्वरूपात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून आमच्यापर्यंत आहात, आपण सर्व सदस्यांपर्यंत ही भावना जरूर पोहोचवाल, कारण हे करत असताना सुद्धा सोहळा साजरा करत असताना एखाद वेळेला मानापमानाची जर स्थिती झाली तर करून सुद्धा आनंद सर साजरे करता येत नाही. अशा धास्तावलेल्या परिस्थितीत आपण बघतात की सर्व कर्मचारी काम करतात, त्यावेळेला एक प्रातिनिधिक स्वरूपात आमच्या भावना आपण जरूर सर्व सन्मान्य सदस्यांपर्यंत पोहोचवाल. ज्या पद्धतीनं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं, ही स्थिती काळजीचीच आहे. आपल्याला काही पदं मिळालेली आहेत, ती येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय कुलगुरू महोदयांच्या नेतृत्वात निश्चितपणे भरली जातील आणि जेणेकरून थोडाफार दिलासा आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये मिळू शकेल. सेलुकर सरांच्या बाबतीत, सेलुकर सर स्वतः अतिशय मनमिळावू स्वरूपाचे असे व्यक्ती होते, ज्यांनी स्वतःच्या पूर्ण कार्यकालामध्ये प्रत्येक वेळेला केवळ स्वतःच्या विभागाचंच नव्हे तर आमच्यासुद्धा स्पोर्ट्स विभागाचं असो किंवा कल्चरलचं असो, इंद्रधनुष्याचं असो, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये केमिकल टेक्नॉलॉजी म्हटलं की कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या सातत्यानं सोपवण्यात आल्या, परंतु त्या सोपवत असताना सुद्धा सेलुकर सरांनी मागचं नॅक असो, त्यापूर्वीचे इंद्रधनुष्य आविष्कार आणि अश्वमेध असो, या सर्व स्पर्धांमध्ये सोपवलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत पार पाडलेल्या आहेत. आणि ते करत असताना दुर्दैवानं 2015 पासून काही अंशी त्यांचं जे काही प्लेसमेंटचा भाग होता तो थांबला गेला होता. त्यामध्ये वैयक्तिकरित्या सेलुकर सरांच्या काही अडचणी आणि काही प्रशासनाच्या अडचणी असं करत असताना सुद्धा माननीय कुलगुरू महोदयांनी एक निश्चय केला होता की आपल्या इथे काम करणारा कुठलाही शिक्षक असो किंवा शिक्षकेतर कर्मचारी, त्यांच्या ज्या काही व्यक्तिगत समस्या असतील, त्यांना पुढे ज्या काही जाण्यासाठी ज्या काही संधी असतील, त्यांना कुठल्याही पद्धतीने बाधा पोहोचू नये. आणि म्हणून जी काही अडचणी होत्या त्या मी आज जाहीररित्या बोलू शकत नाही, पण जितक्या मोठ्या अडचणी होत्या त्यावेळेला सर्वांना स्वतःला माहिती आहे की आपलं हे होऊच शकलं नसतं, अशी परिस्थिती सेलुकर सरांना सुद्धा माहिती आहे. पण हे करत असताना माननीय कुलगुरू महोदयांनी अतिशय व्यवस्थितरित्या त्यांना न्याय मिळावा याकरता जी काही आखणी केली होती, त्याला खऱ्या अर्थानं सामान्य प्रशासन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेषत्वानं या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो. मंगेश वरखेडे सरांचा आणि इथे मेश्रामजी असतील आणि त्यांची पूर्ण चमू सामान्य प्रशासन विभागानं अतिशय कमी वेळामध्ये हे सर्व काम केलं, कारण आचारसंहिता असताना कुठल्याच पद्धतीचं कॅश वगैरे होत नाही, अशा पद्धतीचे शासनाचे निर्णय असताना केवळ 3 दिवस शिल्लक होऊन या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ही सर्व मोठी कसरत या लोकांनी केली. आणि म्हणून आज सेलुकर सरांना प्राध्यापक पदावर इथून निवृत्त करत असताना विद्यापीठाला देखील आनंद होतो आहे. आणि या ठिकाणी जाहीर करायला हरकत नाही, कारण मला माननीय कुलगुरू महोदयांचे तसे आदेश आहेत की ज्या ज्या शिक्षकांचं प्लेसमेंट हे कितीही वर्ष जुनं असो थांबलेलं जर असेल तर येणाऱ्या डिसेंबरची टाईमलाईन मला सरांनी दिलेली आहे.
या टाईमलाईनमध्ये आपल्या शिक्षकांचं हे सर्व कॅशच्या संदर्भातले सगळे काही प्रकरणं आहेत हे निघालेच पाहिजे, त्याच्यासाठी कुठलंही कारण मला चालणार नाही अशा पद्धतीचे स्टँडिंग ऑर्डर्स मला माननीय कुलगुरू महोदयांनी दिले आहेत. आणि मी माननीय कुलगुरू महोदयांना सुद्धा शब्द देतो की सर, मी प्रशासन विभागाच्या सहाय्यानं ज्या ज्या ठिकाणी आपण जशा अपेक्षा व्यक्त केल्या त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा पूर्णतः या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि त्याकरता व्यवस्थापन परिषदेने सुद्धा इमर्जंट मीटिंग सर, सेलुकर सरांच्या म्हणजे या विद्यापीठाच्या इतिहासातली ही पहिली बैठक असेल व्यवस्थापन परिषदेची की जी केवळ एका कारणासाठी झाली होती आणि त्याला कुठल्याही व्यवस्थापन परिषदेत सदस्यांनी नकार दिलेला नाही, कारण ही व्यवस्थापन परिषद सुद्धा शिक्षकांच्या तितक्याच पाठीशी उभी राहिली आणि त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती का असेना आम्हाला तुम्ही इमर्जंट कॉल केला तरी आम्ही येऊ. आणि म्हणूनच त्या choosing of appropriate selection committee members amongst the panel that has been given by the academic council, त्या पॅनलचं निवड करण्याकरता ही एका कारणासाठी व्यवस्थापन परिषदेची सभा त्या दिवशी झाली. आणि म्हणून आज सेलुकर सरांना हे प्राध्यापक पदाचं या ठिकाणी आनंद घेता आला. ही सुद्धा व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सन्मान्य सदस्यांना धन्यवाद देण्यासारखी गोष्ट आहे. सर, जगन्नाथजी कावरे आणि NJ उके या दोनही कर्मचाऱ्यांच्या सोबत मला खूप वर्ष काम करायचा योग आला. तुम्ही थोडंसं जर कावरेजींकडे एकदा बघितलं सर, तर कावरेजींकडे दुसऱ्यांदा बघण्याची हिंमत कोणाचीच होत नाही. सिनेटच्या सभा असो, अकॅडमिकच्या सभा असो, यावेळेला चहा पान करण्याची फार मोठी जबाबदारी असते. आता त्या सिनेटच्या सदस्याला काळा पाहिजे, बिना साखरेचा पाहिजे, साखरेचा पाहिजे, गरम पाहिजे, कपात पाहिजे, हे सगळे विषय कावरेजींना माहिती. त्या सदस्यांनी जर त्या ठिकाणी कधी म्हटलं काळा आण किंवा गोरा आण, तर त्यांना ही संपूर्ण माहिती एकदा फक्त बघितलं त्याच्या नजरेत की पुन्हा डबल कावरेजींना कोणी चहा मागायची हिंमतच करत नव्हतं. इतकं असं व्यक्तिमत्व कावरेजींचं जोरदार होतं. फायनान्समध्ये काम करत असताना असो किंवा इतर विभागामध्ये अतिशय इमाने इद्वारे कावरेजींनी आपापल्या सेवा दिलेल्या आहेत. आणि हे सेवा करत असताना असे सर्व कर्मचारी मंडळी आपल्यासोबत आहे, हीच विद्यापीठाची खरी जमेची बाजू आहे. उकेजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर उकेजी हे येडले साहेबांचा उजवा हात होते. अंधार पडला की उजेड पाडायचा असेल तर उकेजींना बोलवावं लागायचं. आणि ज्या वेळेला उकेजींना कोणाला कंटाळा आला असेल तर येडले साहेब, सर एकदा चक्कर मारली पाहिजे आपण यांच्या इकडे, कुठे काही शिजत असेल तर ते येडले साहेबांकडे असतं आणि त्याचे साक्षीदार हे उके साहेब असतात. त्यांची गेल्यामुळे म्हणजे आज जरी ते आनंदी वाटत असले चेहऱ्याने तरी त्यांच्यावर किती धास्ती मला माहीत आहे. कारण उकेजींना चहा आणायचा असला की त्यांना कॅन्टीनवर यावं लागायचं आणि ज्याला पाजायचा नसला ते उकेजी येऊच नव्हते त्यांना. त्याच्यामुळे यांनी बोलावलेला चहा म्हणजे 1.5-2 तास लागायचे, असं वाटायचं की यांना खरंच चहा पाजायचा आहे काय नाही. आणि हेही तेवढेच ट्रेंड होते, हे ज्याला पाजायचं त्याच्यासाठी आणायचे, नाही नसला तर येतच नव्हते इकडे. त्याच्यामुळे उकेजींचाही मला भरपूर अनुभव आहे आणि ही सगळी मंडळी मी जवळून पाहिलेली आहेत. पण सर नाही मला पाजायचं अतिशय चांगल्या मंडळी ही सर आहेत. आज ही सवय निवृत्त होत असताना काही काही मंडळी सर आपापल्या कामाने आपली छाप सोडून जातात. व्यक्ती जीवनात जगत असताना त्याचं काम कोणत्याही स्वरूपाचं असतो, पण ते काम करत असताना त्यामध्ये तो किती मन लावून काम करतो यावरून खऱ्या अर्थाने व्यक्तीचं व्यक्तिमत्व दिसतं. कावरेजी आणि उकेजी यांनी ज्या ज्या पद्धतीच्या सेवा आपल्या विभागाला दिल्यात यांनी खरंच त्या पद्धतीच्या पाऊलखुणा जाताना हे सोडलेल्या असतील. हे व्यक्ती ज्या वेळेला नसतील त्यावेळेला कदाचित त्यांची पोकळी ही निश्चित निर्माणपणे होईल अशा पद्धतीचं काम या लोकांनी केलेलं आहे. आज या तीनही लोकांना त्यांच्या भावी जीवनाकरता आणि पुढील आयुष्याकरता शुभेच्छा देताना मन विषण्ण आणि जड होत असतं तरी हा आपला सेवानिवृत्तीचा प्रसंग आहे तो अटळ आहे आणि त्यामुळेच आज यांच्या येणाऱ्या सर्व भावी जीवनाकरता शुभेच्छा देतो. सौभाग्य ते वहिनी या ठिकाणी दोघांचे उपस्थित तिघांचे उपस्थित आहे, त्यांना देखील येणाऱ्या कालावधीमध्ये शुभेच्छा देतो. त्यांची सर्व अपत्य मंडळी जी आज या ठिकाणी आहे त्यांचं विशेष विद्यापीठाच्या वतीनं कौतुक करतो आणि येणाऱ्या कालावधीमधल्या त्यांच्या सुवर्णमय भविष्याकरता शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद असणारे सर. सरांनी घोषणाच केली की लवकरच सर्व शिक्षकांचे प्लेसमेंट डिसेंबरपर्यंत होईल. सर्व शिक्षकांकरता निश्चितच आनंदाची बाब आहे आणि मला वाटते की जे काही शिक्षकांची पदं वगैरे भरायचे आहेत आणि स्टॅट्युटरी ऑफिसरचे ते पण सरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भरल्या जातील.
सर मी आपला आभारी आहे. यानंतर विनंती करतो डॉक्टर ए व्ही नाईक सरांना, ते आपलं मनोगत व्यक्त करतील. कृपया एक सूचना अशी आहे की हे करताना कोणी व्यासपीठावरती आणि उपस्थितांची नावं घेऊ नये, डायरेक्ट आपल्या मनोगताला सुरुवात करावी. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ, कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष माननीय कुलगुरू, कुलसचिव सरांनी सुंदररित्या विमंचन केलेलं आहे. डॉक्टर NB सेलुकर सरांच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त नियंत्रण अधिकारी म्हणून माझे मनोगत व्यक्त करतो आहे. सरांची भेट साधारणतः 1998ला मी जेव्हा VJTIला होतो आणि माझं सिलेक्शन युनिव्हर्सिटीला झालं आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी डिपार्टमेंटला पोचलो. सरांशी भेट माझे जे मित्र आहेत डॉक्टर चिंचखेडे यांच्या माध्यमातून झाली. सरांनी मला एकच सल्ला दिला की VJTI इट इज अ इन्स्टिट्यूट आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जॉब मिळत आहे, तुम्ही यू प्रिफर द युनिव्हर्सिटी जॉब, कारण तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर युनिव्हर्सिटीसारखी चांगली संस्था नाही. आणि मग मी युनिव्हर्सिटी जॉईन केली. जो साधारणतः 25 वर्षाचा कालखंड मी सरासोबत घालवला. काही चढ उतार आलेत, सर्वांना माहिती आहे. आणि 2021ला मी युनिव्हर्सिटीमधला डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचा विभाग प्रमुख म्हणून चार्ज घेतला. सर मला सिनियर असून मी सरांना बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या. सरांनी कधी त्यामध्ये कुचराई केली नाही किंवा असं कधी त्यांनी किंतु परंतु आला नाही की तू माझा ज्युनियर असून मला कसं काही ऑर्डर देतो किंवा. त्यांनी अतिशय सुंदररित्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यात. सरांना ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर म्हणून म्हटलं सर तुम्हाला ही जबाबदारी पार पाडायची आहे. म्हणजे मी म्हणण्याच्या आधीच सर मला बोलले की सर मला तुम्ही ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरचं जबाबदारी द्या. म्हणजे माझं डिपार्टमेंट एकमेव डिपार्टमेंट आहे की जिथे टीचर मला म्हणत होते की सर मला जबाबदारी द्या. जनरली माझा असा अनुभव आहे की लोक जबाबदाऱ्या टाळतात, परंतु एकमेव एक्सेप्शनल सर माझा डिपार्टमेंट आहे की तिथे माझे शिक्षक किंवा कर्मचारी जबाबदारी टाळत नाही. ते स्वतःहून म्हणतात की सर आम्हाला हे करायचं आहे, कारण माझं डिपार्टमेंट आहे प्रोफेशनल डिपार्टमेंट. 20-22 वर्ष माझ्या डिपार्टमेंटला प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी कधी झाली नाही. आणि प्रोफेशनल डिपार्टमेंट म्हटल्यावर आमची आयडेंटिटी ही प्लेसमेंटवर असतं आणि तीच गोष्ट माझ्या डिपार्टमेंटमध्ये होत नव्हती. तर सरांनी मला म्हटलं की सर मी हा ट्रेनिंग प्लेसमेंटचा चार्ज मी हँडल करतो आहे. आणि 2021 पासून आम्ही सतत प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी करतो आहे. आज माझ्या डिपार्टमेंटचं 90% प्लेसमेंट होत आहे. नंतर ट्रेनिंग, जनरली ट्रेनिंगच्या संदर्भात असं असतं की आपण वॅकेशनमध्ये ट्रेनिंग देतो आहे. तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये सध्या 100% आम्ही ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देतो आहे. आणि सर सांगायचं एक महत्त्वाचं असं आहे की पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजीचा एक विद्यार्थी ज्याचं इंटर्नशिप त्यांनी परदेशामध्ये कंप्लीट केलेली आहे, म्हणजे ही कौतुकाची बाब आहे. त्याला जे सपोर्ट मिळालेला आहे तो माझ्या डिपार्टमेंटचा सपोर्ट मिळालेला आहे. त्याचं जे करिक्युलम जो होता तो कंप्लीट यांनी एक्स्ट्रा वर्कलोड घेऊन त्याचं कंप्लीट केलेलं आहे. असे हे सेलुकर सर आहेत. माझ्या माहितीमधून युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही ॲक्टिव्हिटी असेल, नॅशनल सायन्स डे असेल, आविष्कार असेल, आव्हान असेल, कुठलीही ॲक्टिव्हिटी जर असेल तर पहिले मेंबर म्हणून डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या फॅकल्टी असतात. आयदर शिंगवेकर सर असेल, सेलुकर सर असेल किंवा राठोड सर असेल. तसं एक सर एकमेव डिपार्टमेंट आहे की जे युनिव्हर्सिटीसाठी झोकून दिल्यासारखं काम करत आहे. आणि
सेलुकर सर जेव्हा आज रिटायर होत आहे, तर मुद्दा असा आहे सर की आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे केमिकल टेक्नॉलॉजी आहे ते 4 टेक्नॉलॉजी आहे, पेट्रोकेमिकल, ऑइल, फूड, पल्प पेपर टेक्नॉलॉजी, आणि ह्या टेक्नॉलॉजीचे शिक्षक आम्हाला मिळत नाही. तर पल्प पेपरमधले सकपाळ सर होते, सेवानिवृत्त झालेत. फूड टेक्नॉलॉजीचे 2 प्राध्यापक होते, ते सुद्धा सेवानिवृत्त झाले. पेट्रोकेमिकलमध्ये 2 फॅकल्टी आहेत, त्यापैकी 1 फॅकल्टी आज रिटायर होत आहे. ऑइल पेंटमध्ये पुढल्या वर्षी डॉक्टर शिंगवेकर रिटायर होत आहे. तर या स्थितीमध्ये माझं एकच विद्यापीठाला मागणं राहील, ॲटलिस्ट डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला ॲडॉक फॅकल्टी जर मिळत असेल, जेणेकरून माझं डिपार्टमेंट सुरळीत चालू शकतं. कारण CHBच्या भरोश्यावर माझं डिपार्टमेंट चालू शकत नाही. स्पेशल टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे शिक्षक आम्हाला मिळत नाही सर. तर अशा रीतीनं सेलुकर सरासोबत माझा प्रवास चांगला राहिला, आणि सरांना मी या व्यासपीठावरून एकच रिक्वेस्ट करेल की त्यांनी सेवानिवृत्त झाले तरी त्यांनी त्यांची सेवा डिपार्टमेंटला कंटिन्यू देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. थँक्यू सर. धन्यवाद नाईक सर. आपण आपल्या विभागामध्ये कार्यरत सेलुकर सरांच्या कार्याविषयी या ठिकाणी माहिती दिली, त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर नितीन फिरके सरांना, ते आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. मंचावर उपस्थित माननीय कुलगुरू, तसेच सर्व सन्माननीय मान्यवर, तसेच समोर बसलेले सर्व मान्यवर. इथे मी कासू सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस युनिट याचा ऑफिसर इन्चार्ज या नात्याने उभा आहे. आणि कासू या विभागातून माझे एक महत्त्वाचे कार्यकर्ते श्री जगन्नाथ कावरे हे सेवानिवृत्त होत आहेत. माझ्याकडे साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वी हा प्रभार आला. त्यावेळी हा प्रभार म्हणजे सर्व विभागांचा असल्यामुळे आणि मला त्याच्याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती, तर माझ्याकडे तो अचानक तो प्रभार आला. तर तेव्हा मी जरा टेन्शनमध्ये चाललो. पण जेव्हा मी या विभागामध्ये प्रवेश केला आणि या सर्व कर्मचाऱ्यांशी माझी जेव्हा मैत्री तसंच ओळख झाली आणि मी ह्या सर्वांचं जेव्हा निरीक्षण केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला कुठलीच काळजी करायची गरज नाही. कारण सर्व जे कर्मचारी तिथे आहेत ते सेवानिवृत्त झालेले आहेत, ते परत त्यांची सेवा द्यायला आलेले आहेत. आपण त्यांना परत आमंत्रित केलेलं आहे. तसंच आता इथे म्हणजे श्री कावरेसुद्धा सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांना आपण परत आमंत्रित करणार आहोत. तर ह्या सर्वांचं काम करण्याची प्रवृत्ती पाहून म्हणजे मी अक्षरशः दिपलो असं म्हणता येईल. ह्याच्यामध्ये म्हणजे आता यांच्या कावरेंबद्दल सांगायचं म्हणजे पायाला अक्षरशः भिंगरी लागलेली आहे. आणि कितीही काम येऊ, काही काम द्या, नाही म्हणतच नाहीत. आणि कुठेही कामचोरी किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, काम वाचवणं किंवा काम अव्हेरणं वगैरे हा प्रकारच नाही. तुम्ही सर्व विभागांमध्ये त्यांना पाठवा, सर्व विभागांमध्ये जातील, ते काम करून येतील. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये म्हणजे स्वतःच काम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे ते स्वतःच ते इनिशिएट करतील असं सगळं आहे. एकंदरीत म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की पूर्ण विभागाचं जे कम्युनिकेशन, त्याचबरोबर त्या तिथे त्या खिडक्यांवरचं जे एकमेकांशी असलेलं तसंच म्हणजे परत कम्युनिकेशनच म्हणता येईल, तर ते सगळं ते सांभाळतात. त्याचबरोबर ते जरी शिपाई ह्या पदावर काम करत असलेत तरी साधारणपणे क्लास 3 मधलं सर्व काम त्यांना येतं. तर त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी जी मदत मागितली ती मदत त्यांनी अगदी वेळेवर दिली. जी लिखापडी करायची आहे ते सुद्धा ते अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे करतात.
असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर सर्व वरिष्ठांशी, त्या वेगवेगळ्या विभागातील शिक्षकांशी, वेगवेगळ्या विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी त्यांचं सौहार्द आहे. ते एकमेकांशी व्यवस्थित आपले संबंध टिकवून आहेत. आणि त्या सगळ्यांसोबत म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी काय नको करायला पाहिजे, कुठला कागद जोडायला पाहिजे, कुठला नको जोडायला पाहिजे, ह्याचं सगळं मार्गदर्शन ते एकटे पेलू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कुठलाच विद्यार्थी त्यांच्याकडे जर मार्गदर्शनाला कासूला जर पोहोचला आणि जर कुणी तिथे इतर वरिष्ठ कर्मचाऱ्यांपैकी नसलं तर ते त्याला व्यवस्थित मार्गदर्शन देऊन त्याला काय करायला पाहिजे आणि त्याच्या कुठल्या त्रुटी त्याच्याकडे आहेत तर त्या त्रुटींची पूर्तता कशी करायला पाहिजे ह्याबद्दलही ते व्यवस्थित मार्गदर्शन करतात. तर एकंदरीत साहजिकच आहे, म्हणजे आत्ता आपल्याकडे खरोखरच म्हणजे माणसांची कमतरता असल्यामुळे आपण ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत बोलवतो. त्यामुळे परत त्यांच्या सेवेचा त्यांची जोपर्यंत काम करण्याची उर्मी आणि काम करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे वयोमानानुसार तोपर्यंत ते निश्चितच आपल्याला सेवा देणार आहेत. पण समजा जर या ठिकाणी आपल्याला त्यांची गरज नसते तर मला खरोखरच आता तसं टेन्शनच आलं असतं की आता परत म्हणजे पुढे विभागामध्ये हे जे कावरे काम करतात तर ते तसं आपण कसं परत एस्टॅब्लिश करायचं. तर आता ते आपल्याकडे परत येणार आहेत आणि आम्ही बोलवणारच आहोत त्यांना. तर नाही ते सगळं फॉर्मॅलिटीज करून सर, फॉर्मॅलिटीज करून साहजिकच आहे. म्हणजे तसं नाही, म्हणजे आपण जे थ्रू प्रॉपर चॅनल आहे ते करणारच सर. हां तर हो, माझी प्रशासनाला साहजिकच आहे, म्हणजे विनंती आहेच की श्री कावरे यांना आपण लवकरात लवकर जे प्रोसिजर फॉर्मॅलिटी आहे ते आपण पूर्ण करून परत बोलवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आपली त्याला मान्यता मिळेल ह्याच्याबद्दल आम्हाला खात्री आणि शाश्वती आहे. तर एकंदरीत श्री कावरे आज ह्या दिवशी ते सेवानिवृत्त होत आहेत. तर ह्या प्रसंगी मी ते त्यांना उर्वरित आयुष्यासाठी चांगली तब्येत, गुड हेल्थ, गुड प्रॉस्पेरिटी आणि सर्व शुभेच्छा चिंतितो. कावरेंसोबतच आमचे सहकारी मित्र श्री सेलुकर सर, डॉक्टर सेलुकर सर सुद्धा सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनाही मी शुभेच्छा देतो. तसेच उकेजे ह्यांनाही मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू, धन्यवाद सर. धन्यवाद फिरके सर. आपण नेहमीच टेन्शन घेता. टेन्शन घेऊ नका, कामाचं होऊन जाईल काम. असो, कावरेंबद्दल सांगायचं असं नाही, दुपारच्या वेळेला भांडार विभागात एक सभा झाली त्यावेळेला सर पण खूप टेन्शन घेत होते. कावरेंबद्दल सांगायचं असं की बायोटेक्नॉलॉजी विभागामध्ये सुद्धा कावरेंनी अतिशय चांगलं काम केलं आहे. वाडेगावकर सर आणि प्रशांत सर या ठिकाणी आहेत, वर्कहोलिकच आहे ते. त्यांच्या कार्याबद्दल फिरके सरांनी या ठिकाणी माहिती दिली आणि त्यांच्या कार्याचा गौरवसुद्धा केला. यानंतर मी रोडे साहेबांना विनंती करतो की ते सुद्धा मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर, विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे सर, या विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर BH नागरे सर, नियंत्रण अधिकारी म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले विभाग प्रमुख डॉक्टर नाईक सर, डॉक्टर फिरके सर, ज्यांचा कर्तव्यपूर्तीनिमित्त
आजचा हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे असे तीनही सत्कारमूर्ती डॉक्टर शेलुकर सर, कावरेजी आणि ज्यांच्यासाठी मी आज इथे उभा आहे असे माझे सहकारी श्री उकेजी, त्याचबरोबर सभागृहामध्ये उपस्थित असलेले विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर पुष्करजी देशपांडे, संचालक डॉक्टर अजयजी लाड, माजी प्रकुलगुरू डॉक्टर वाडेगावकर सर, समस्त प्राध्यापकवृंद इथे सभागृहामध्ये उपस्थित आहे. मी सर्वांचे नावे घेऊ शकतो परंतु वेळेअभावी मी टाळतो. तसंच सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले संघटनेचे महासचिव नरेंद्रजी घाटोड, पतसंस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष तसंच सचिव श्री एडलेजी व श्रीकांतजी तायडे, सर्व संघटनेचे पदाधिकारी व पतसंस्थेचे सुद्धा पदाधिकारी, आज फिरके सरांनी जाता जाता म्हटलं की उद्यापासून ते येणारच आहेत. मला वाटतं रजिस्ट्रार सर याच्यामध्ये काहीतरी आपल्याला लवकर केलं पाहिजे, नाहीतर लोक डायरेक्ट बाहेरच्या बाहेरच बोलवून घेतील की बाबा उद्यापासून तुम्ही येऊन जा. आमच्याकडे आता कोणीच राहिलेलं नाही आहे. असो, मी माझ्या विभागातील जे माझे सहकारी आज वयोमान परत्वे सेवानिवृत्त होत आहे त्यांच्याबद्दल माहिती देण्याकरता इथे उपस्थित आहे. श्री नरेंद्र जगन्नाथराव उके हे 1992 आपल्या विद्यापीठामध्ये सर्वप्रथम दैनिक वेतनिक म्हणून इथे त्यांनी आपल्या कर्तव्यास सुरुवात केलेली होती. सुरुवातीला ते उद्यान विभागामध्ये होते आणि मला वाटते जवळपास 20 वर्ष त्यांनी उद्यान विभागामध्ये आपली सेवा दैनिक वेतनिक म्हणून दिलेली आहे. दैनिक वेतनिक असताना त्यांना सर्व प्रकारची कामे करावी लागत होती. आजही ते दैनिक वेतनिक म्हणूनच निवृत्त होत आहेत. जवळपास 2012 या वर्षी ते माझ्या विभागामध्ये रुजू झाले आणि त्यांना विद्युत विभागामध्ये काम करण्याकरता पाठवण्यात आलं. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीची नोकरी अतिशय गंभीर असा विषय आहे की एखाद्या व्यक्तीची नोकरी जर 32 वर्ष कंटिन्यू एखाद्या संस्थेमध्ये होत असेल आणि त्याला आज त्याच पदावरून निवृत्त व्हावं लागत असेल तर निश्चितपणे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. वास्तविक पाहता शिक्षण कमी असल्यामुळे कदाचित त्यांची प्रगती होऊ शकली नसेल असा एक मतप्रवाह असू शकतो. परंतु एखाद्या आस्थापनेमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती इतक्या कालावधीसाठी काम करतो तर कुठेतरी भावनिकरित्या सुद्धा तो त्या संस्थेशी जुळलेला असतो. उकेंनी अगदी मनापासून या विभागामध्ये त्यांची सेवा दिलेली आहे आणि आज ते वयोमान परत्वे वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आज ते या विभागामधून निवृत्त होत आहेत. एक चांगली गोष्ट मला सांगावीशी वाटेल त्यांच्याबद्दल की अतिशय वेळेवरती येणारा एक कर्मचारी म्हणून कदाचित त्यांच्याकडे ती जबाबदारी असेल, ती जबाबदारी होती कारण सर्व कामं त्यांनाच करायला लागायची. सकाळी आल्याबरोबर ऑफिस उघडण्यापासून असेल तर सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत हे त्यांनाच करावं लागायचं. पण त्यांनी कधीही वेळ चुकू दिली नाही. त्यांनी अतिशय वेळेत आणि जाण्याचा कुठला विषय नव्हता. जोपर्यंत आमचे एडले साहेब त्यांना म्हणायचे नाही किंवा त्यांचं काम जोपर्यंत संपायचं नाही तोपर्यंत ते सुद्धा इथे कार्यालयामध्ये थांबायचे. विशेष म्हणजे या विभागाचं काम, अभियांत्रिकी विभागाचं असं आहे की काम किती वाजेपर्यंत चालेल हे काही सांगता येत नाही. म्हणजे बरेचदा असा आमचा अनुभव आहे की रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत सुद्धा इथे लोकांना काम करायला लागतं आणि अशा याच्यामध्ये
हे जे बिहाइंड द कर्टन लोक आहेत, ठीक आहे माझ्यासारखे लोक असतील, एडले साहेब असतील, आम्ही लोक तरी कुठेतरी एखाद्या कार्यक्रमामध्ये मान्य कुलगुरूंच्या असेल, अथॉरिटीजच्या असेल, आम्ही समोर येतो. पण असे अनेक लोक माझ्या विभागामध्ये आहेत की ज्यांचं सहकार्य असल्याशिवाय कदाचित आम्ही काहीही करू शकलो नसतो. आणि त्यांच्यापैकी असे अनेक लोक जे आहेत ते कधी आत्तापर्यंत अथॉरिटीसमोर किंवा मान्य कुलगुरूसमोर, प्रकुलगुरूसमोर आले सुद्धा नसतील. आणि अशाचपैकी आज माझे एक सहकारी जे आहेत ते सेवानिवृत्त होत आहेत. एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांचं स्वतःचं शिक्षण जरी कमी असलं तरीसुद्धा त्यांनी परिवाराच्या शिक्षणाकडे मनापासून लक्ष दिलेलं आहे. आणि ह्याचीच परिणिती म्हणून आज त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे सर, आणि दोघंही पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. त्यांचा मुलगा जो आहे प्रणय, मला वाटते प्रणय नाव ना त्याचं, आज आलेला आहे इथे सभागृहामध्ये. त्यांची मुलगी पण इथे उपस्थित आहे. त्यांचा मुलगा जो आहे तो MBA करतो आहे आणि मुलगी जी आहे ती मला वाटतं MSc एन्व्हायरमेंट तिने केलेलं आहे आणि सध्या BEd सुद्धा परस्यू करते आहे आणि सोबतच MPSCची सुद्धा तयारी करते आहे. आज ह्या निमित्ताने मी आमचे जे सहकारी उके वयोमान परत सेवानिवृत्त होत आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या विभागाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आयुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबामध्ये दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारचा जॉब लागो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. तसंच आज जे इतर सहकारी सेवानिवृत्त होत आहेत डॉक्टर शेलुकर सर यांनासुद्धा शुभेच्छा देतो. तसंच कावरेजी यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रोडे सर, आपण मनोगत व्यक्त केलं. एक सूचना आणखी की पुन्हा आपण नाव न घेता सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोतेगण असं म्हणून सुरुवात करावी. यानंतर मी श्री नरेंद्र घाटोड यांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आदरणीय मंच आणि सभागृहात उपस्थित असलेले गणमान्य व्यक्तिगण, आज जो कार्यक्रम आहे, आता आपल्याला कार्यक्रमाची वारंवारता झालेली आहे. प्रत्येक महिन्यात हा कार्यक्रम आपल्याला इथं आयोजित करावा लागत आहे. एक शोकांकिता म्हणावं लागेल की फक्त आउटगोईंग चालू आहे, इनकमिंग बंद आहे आणि त्याचं मला वाटतं नेटवर्कसुद्धा मिळत नाही आहे. आपल्याला कॉल कसा करायचा हे समजत नाही आहे. आपण म्हणतो आहे की मंत्रालयात वगैरे आपली फाईल चालू आहे वगैरे, बघू आल्यानंतर ह्या सगळ्या बाबी प्रत्यक्षात उतरतील तेव्हा त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकू. आदरणीय कुलगुरू या बाबतीत निश्चितच प्रयत्नशील आहेत, संघटनासुद्धा या बाबतीत प्रयत्नशील आहे आणि आम्हाला यश येईल, निश्चित यश येईल आणि कर्मचारीसुद्धा आपल्याला मिळतील. आता 13 शिक्षकांच्या पदांची भरतीसुद्धा आपल्या इथं चालू आहे. म्हणजे शिक्षकांची जी काय पदभरती थांबलेली होती तीसुद्धा सुरू झालेली आहे. शिक्षकांचा पदांचा बॅकलॉग साधारणतः आता एक 55 प्राध्यापक आपल्या इथे कमी आहेत. 115ची काहीतरी मान्यता आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि 52 फक्त प्राध्यापक आपल्या इथे कार्यरत आहेत. तर याचा परिणाम आपण प्रत्यक्षात जरी जाणवत नसला तरी आपल्या इथे यावर्षी जे प्रवेश झालेले आहे त्याच्यावर हा परिणाम आपल्याला निश्चित दिसेल. दरवर्षी आपल्या इकडे विद्यार्थ्यांच्या ज्या रांगा होत्या त्या यावर्षी मला वाटतं कमी आहेत, तर कदाचित फॅकल्टीज नसल्यामुळे त्याचा परिणाम हा आतला दिसतोय. असो, मान्य कुलगुरू याच्यावर पण तोडगा काढतील असा आपल्याला विश्वास आहे. आज ज्यांच्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो आहेत असे प्राध्यापक शेलुकर सर, ॲक्च्युअल मला ते जेव्हा भेटायचे बरेचदा नरेन म्हणून आवाज द्यायचे किंवा हाय हँडसम म्हणायचे, परंतु मला कळलं नाही की ते मला हँडसम का म्हणायचे. कदाचित माझ्याकडनं अपेक्षा असेल की त्यांनासुद्धा मी हँडसम म्हणावं, पण मुळात जे हँडसम आहेत आणि स्मार्ट आहेत त्यांना हँडसम आणि स्मार्ट म्हणून पुन्हा त्या हँडसम आणि स्मार्टचा हे व्हायला नको म्हणून मी सरांना फक्त आदराने सरच म्हणायचो. तर असे शेलुकर सर जे विद्यार्थी प्रिय होते आणि शिक्षकांमध्ये पण जे प्रिय आहेत, आज त्यांची जी पोकळी निर्माण होते त्या विभागाला ती त्या विभाग प्रमुखांनी बलून सुद्धा दाखवलेली आहे. प्रत्येक विभाग प्रमुखांचं हीच व्यथा आहे. आज फिरके सर बोलून गेलेत. मला वाटतं सरांच्या विभागाला एकही नियमित कर्मचारी नाही आहे. निनाद आहेत, निनादची आणि आमच्या कावऱ्यांची चांगली जोडी होती, ते दिसताना सोबतच दिसायचे, पण आता निनादला पण काढून GEDला वगैरे टाकलं असं काहीतरी
झालेला आहे. पण असो, प्रत्येकाकडे जेव्हा आपण एखाद्या आस्थापनेत रुजू होतो तेव्हा त्या आस्थापनेतून जाण्याचा वेळ हा निश्चित असतो आणि तो वेळ आज तिन्ही कर्मचाऱ्यांवर, आमच्या सहकाऱ्यांवर आलेला आहे. मी जास्त बोलणार नाही, पदसंख्या कमी झालेली आहे असणारे सर बोललेत आणि त्याआधी आपले नांदुरकर सर पण बोललेत. पण यासाठी आपण काहीतरी एक उपाययोजना करण्यासंदर्भात एक आउटसोर्सिंग करिता समितीची स्थापना केलेली. या विषयावर मी यापूर्वी सुद्धा बोललेलो आहे. आत्मीय सरांना विनंती आहे की त्या समितीचा जर काम जर थोडं वाढवलं किंवा त्याला गती जर दिली तर काही कर्मचारी आपल्याला निश्चित उपलब्ध होऊ शकतील. कारण की रिटायर होणारा प्रत्येक कर्मचारी एक तर 58चा झालेला आहे आणि 60चा झालेला आहे, म्हणजेच त्याच्या कार्यक्षमतेमध्ये निश्चित कमी आलेली असतं. त्याच्याकडनं जास्त कामाची अपेक्षा करता येत नाही. असणारे सर बोलून सुद्धा गेलेत. सरांना माहीत आहे, ते सर आमच्यामध्ये काम करून असल्यामुळे त्यांना आमच्या व्यथा कदाचित माहिती आहेत म्हणून ते बोलले असतील. कामात जाणून कोणताच कर्मचारी चुका करत नाही. अनावधानानं जर झालेल्या चुका असतील तर त्या वरिष्ठांनी सुद्धा त्याला क्षमापित करायलाच हवं. कामाचा स्पीड कमी झालेला आहे, आता त्याला इलाजच नाही आहे. कर्मचारी जो आहे तो भेटतच नसल्यामुळे आता ज्या कर्मचारी आहे त्याच्यावर सगळा भार डोलारा आपल्याला चालवावा लागत आहे. कदाचित पुढचे काही वर्ष आपल्याला आणखी अडचणीचे असतील. शासन त्याबाबत निश्चित विचार करेल. आता त्यावर मी जास्त काही भाष्य करणार नाही. हे जे रिटायर होणारे आमचे सहकारी आहे यांना मी त्यांच्या भावी आयुष्याकरता शुभेच्छा देतो आणि त्यांचं निश्चित या विद्यापीठाला जे योगदान लाभलेलं आहे त्याच्यामुळेच या विद्यापीठाची प्रतिमा निर्माण झालेली आहे. ते इथूनच एक विद्यापीठाचं नाव घेऊन इथून जात आहेत. निश्चितच त्यांच्यासाठी एक गौरवांची बाब आहे. तर मी या सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद घाटवजी, आपण महासचिव म्हणून मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर VH नागरे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी त्यांचे आभार पण व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला एका शब्दामध्ये होकार दिला. सरांचंच पहिले आभार मानतो, कारण सरांनी खूप सोपं काम करून दिलं माझं. कारण एवढ्या मंडळींची नावं घ्यायचं विसरून जाईल. मग त्यांना असं वाटलं असेल की सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय. आज या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर बाराहत्ते सर. खरोखर सर खूप आनंद होतोय. कर्तव्यपूर्ती सोहळा आपण या कार्यक्रमाला म्हणतोय, कारण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय की सेवानिवृत्ती, सेवापूर्ती, पण या कर्मचाऱ्यांकडे बघून असं वाटतंय की हा कर्तव्यपूर्तीच आहे. कारण अजून संपलेली सेवा नाही. कारण या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की माझ्या कॉलेजमध्ये जेव्हा 2-4 कर्मचारी रिटायर झाले त्यावेळी अक्षरशः तो कार्यक्रम सेवानिवृत्तीचा होता, सेवा समाप्तीचा होता, त्यांच्या विरहाचा होता. पण या ठिकाणी मला तसं काही दिसून येत नाही. हे सर्व योगदान आपल्या आदरणीय सरांचंच आहे. कारण लोकांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असण्यापाठीमागं मी त्यांना आपण काहीतरी देत असतो तेव्हा ती प्रसन्नता असते. असं समजू नका की माझ्या महाविद्यालयातील कर्मचारी जेव्हा रिटायर झाले तेव्हा हा प्राचार्य निश्चित खराब असेल, तर तसं ते नव्हतं. कारण माझ्या महाविद्यालयाचा वेळ हा सकाळी 8चा असायचा आणि कर्मचाऱ्यांना 7:45 यावं लागायचं. त्यावेळी त्यांच्या पत्नीला जो डबा करून द्यावा लागायचा तो डब्याचा त्रास त्या कर्मचाऱ्याला होत असेल म्हणून त्याच्या डोळ्यातून ते अश्रू येत असावेत. म्हणजे तो क्षण त्यांनी त्या ठिकाणी सांगितला की माझ्या पत्नीनं माझ्यासाठी खूप त्याग केलेला आहे, खूप सकाळी उठलेली आहे, म्हणून त्यांनी त्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. पण खरोखरच पत्नीचं खूप पाठीमागं योगदान असतं. आपण नुसती ड्युटी करत असतो, पैसा घरामध्ये देत असतो, पण घर कसं चालवायचं, लेकरांवर संस्कार कसे करायचे हे सगळं त्या बाईचं असतं.
आज या कार्यक्रमामध्ये ज्यांची सेवा संपते ते सन्माननीय शेलुतकर सर, कालच सरांनी खूप मोठी गिफ्ट त्यांना दिलेली आहे. पेपरमध्ये जवळपास 5-6 कॉलमची बातमी सुद्धा आलेली आहे. पण सर डगमगले नाही. एवढी बातमी येऊनही सरांना वाटतं आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे. खरंच आहे, कारण जे चांगलं असेल, ज्याच्यामुळं कोणाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता येत असेल, तर अशा वेळी थोडाफार आपल्याला त्रास झाला तरी चालेल आणि ते आपण केलं पाहिजे. सर आपल्या समोर करताय म्हणून शेलुतकर सरांच्या चेहऱ्यावर या ठिकाणून कर्तव्यपूर्ती होत असताना सुद्धा कुठेही तसं दिसून येत नाही. पूर्णपणे प्रसन्नता आहे. हेही खूप मोठं योगदान सरांचं त्या पाठीमाग आहे. त्यानंतर आपले रजिस्ट्रार साहेबांनी सांगितलं कावरे सरांच्या बाबतीत, खरोखर सर काहीच कर्मचारी अशा असतात, प्रत्येक ठिकाणी असतात, की ते खूप काळजी वरिष्ठांची घेत असतात. जेव्हा सर सांगत होते त्यावेळी माझ्या कॉलेजमध्ये मला अनुभव आले की माझे 2-3 कर्मचारी माझी एवढी काळजी घेतात की तेही या ठिकाणी घेताना दिसून येतं. आणि खरोखर हेच शेवटी निघत असतं माणसाचं, की जेव्हा आपण सोडून जात असतो त्यावेळी समोरच्याला काहीतरी बोलता यावं, बोलता आलं पाहिजेत, हे या ठिकाणी महत्त्वाचं असतं. त्यानंतर उके सरांच्या बाबतीत सांगितलं की सरांनी सांगितलं की त्यांनी 32 वर्ष सेवा केली. पण आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी खूप काही चांगलं सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही किती प्रामाणिक आहात, किती मेहनती आहात, किती कष्ट करता, किती त्याग करता, यापेक्षा तुमच्या प्रारब्धामध्ये काय आहे हे महत्वाचं असतं. म्हणजे काही वेळेस आपण कष्ट करून त्याग करून आपल्याला ते मिळत नाही, पण काही वेळेस थोडंसं जर आपले प्रयत्न असेल तर आपल्याला खूप काही भरभरून दिल्या जात असतं. आज मी बघतोय की मी 2 विद्यापीठाचा अभ्यास केलेला माणूस आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये मी 11-11.5 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि या विद्यापीठामध्ये जवळपास 15 वर्ष होत आहे. म्हणजे सर सांगितलं त्या ठिकाणी आवर्जून त्या विद्यापीठाचा आणि या विद्यापीठाचा फरक. त्या विद्यापीठामध्ये तुम्ही बँड जरी वाजवला तरी कमी पडेल, इतका गोंधळ त्या विद्यापीठामध्ये असायचा. आता अलीकडच्या 5-7 वर्ष जर बदल असेल तर मला माहिती नाही, पण मला वाटतं यावले सर आलते त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की माझ्या विद्यापीठामध्ये खूप शांतता आहे. अलीकडे झाली असेल, पण आपल्या विद्यापीठामध्ये टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज होतो. एवढं या ठिकाणी प्रामाणिक आणि शांततेनं काम करणारे कर्मचारी या विद्यापीठामध्ये मी बघितलेले आहे आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण जेव्हा मी ॲप्रोलचा प्रस्ताव या ठिकाणी टाकला, म्हणजेच आमच्या संस्थेने टाकला, 1 एप्रिलला मी जॉईन झालो या विद्यापीठामध्ये 1 एप्रिल 2010ला, तर ॲप्रोल आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचं संघर्ष करायचं काम पडलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काही देण्या घेण्याचं तर गोष्टच नाही म्हणा, पण कोणाची शिफारस सुद्धा गरज पडली नाही. त्यावेळेस मला आदो चव्हाण सर रजिस्ट्रार होते. फक्त एवढंच आहे की कागदपत्राची जी त्रुटी असेल ती त्रुटी कंप्लीट करावी लागते, ती केली पाहिजेत आणि ती दिल्यानंतर तुमचं ॲप्रोल घरपोच येतं, हे मला या ठिकाणीच कळालं. त्या आमच्या विद्यापीठामध्ये एवढा संघर्ष असायचा ॲप्रोल घेण्यासाठी वगैरे, तर खूप कागद देऊनही आणखी बऱ्याचशा शिफारस सुद्धा लोकांच्या लागायच्या. आणि हे फक्त या विद्यापीठामध्येच आहे की इथं शांतता आहे, इथं कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही, म्हणून त्या विद्यापीठामध्ये आणि या विद्यापीठामध्ये फरक आहे. आणि आता सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे खूप शांतता. आता बरंच सरांनी सांगितलं की आम्ही 2-3 दिवसामध्येच तो शिल्प तयार केला वगैरे. सर किती चांगलं काम केलं तरी लोकांना बोलायला काहीतरी असलं पाहिजेत आणि लोक बोलतातच, म्हणून ते बोलणार आहे किंवा ते चांगलं म्हणणार आहे किंवा वाईट म्हणणार, यापेक्षा आपलं कर्तव्य काय आहे, आपण काय केलं पाहिजे हे करणं महत्वाचं आहे आणि तुम्ही ते केलेलं आहे, हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. आता बरेचसे वेळेस आता 3 तारखेची डेट आहे, बरेचसे लोक तयारी करूनच आहे की आपल्याला काय बोलायचं काय नाही. बरेचसे लोक तयारीतच आहे आणि परत म्हणतातही सुद्धा की 6 महिन्यातून एकदाच येत आहे. पण सरांकडे बघून असं वाटतं मला की कितीही पुढून वादळ आलं तर सर मात्र त्या वादळाला शांततेने उत्तर देऊन बरोबर त्या ठिकाणी थांबवतात. म्हणून रजिस्ट्रार साहेब तुम्ही कुठल्या प्रकारची चिंता करू नका, आपले सर सक्षम आहेत. खरंच सरांचं स्तुती म्हणून नाही, पण सरांमध्ये जे गुण आहे ऐकून घेण्याचे, समजून घेण्याचे आणि मार्ग काढण्याचे, ते मला आजपर्यंत माझ्या 27 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कुठं दिसले नाही. म्हणून सरांनी सर्वप्रथम म्हणलं सर आपण 5 वर्ष
कुठेही टाचणी न वाचता इझिली या विद्यापीठामध्ये काढणार आहात आणि चांगलं काम करणार आहात हे मी सुरुवातीच म्हणलेलं आहे आणि सर ते करत आहेत. म्हणून या कर्तव्यपूर्ती सोहळ्यामध्ये जास्त न बोलता विराचं क्षण न करता मी सर्व शेलुतकर सर असेल, कावरे सर असतील, उके सर असतील, या सर्वांना आणि त्यांच्या सौभाग्यवतींना, त्यांच्या मुलाबाळांना भावी आयुष्यासाठी, सुख समाधानासाठी शुभेच्छा देतो. व्यवस्थापन परिषदेतर्फे देतो आणि आमच्या नारायणराव नागरे महाविद्यालयातर्फे त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नागरे सर. आपण या कर्तव्यपूर्ती सोहळा निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित झाला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. यानंतर सत्कार होईल. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपले आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंद भारती सरांना विनंती करतो की ते सर्वप्रथम डॉक्टर नरेंद्र सेलुकर सरांचा विद्यापीठाच्या वतीने सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार करतील. शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन माननीय कुलगुरू सर या ठिकाणी सेलुकर सरांचा सत्कार करीत आहे. सेलुकर सरांनी आपल्या सेवा काळामध्ये फार मोठं कार्य विद्यापीठासाठी केलेलं आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि ते विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यरत आहे आणि आपल्या विद्यापीठाचं नावलौकिक वाढवत आहे. नागपूर येथे असलेले सेलुकर सर एमटेक PhD आहेत आणि अधिव्याख्याता म्हणून ते विद्यापीठामध्ये रुजू झाले होते आणि 1997ला 26 वर्ष 11 महिने त्यांची सेवा झालेली आहे आणि त्यांचं प्राध्यापक म्हणून नुकतंच पदोन्नती सुद्धा झालेली आहे. सरांकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. डॉक्टर वाडेगावकर मॅडमला मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो की त्या सौभाग्यवती सेलुकर मॅडमचा विद्यापीठाच्या वतीने सन्मान करतील. कर्मचारी, शिक्षक असो, अधिकारी असो की कर्मचारी असो, तो जरी संस्थेला सेवा देत असला तरी त्याच्या सेवा देण्यामध्ये जी ऊर्जा असते आणि जी जबाबदारी गृहिणी आपल्या खांद्यावरून घेऊन आपलं घरगुती कामाची जबाबदारी घेतात, त्याच्यामध्ये मॅडमचा सुद्धा सहभाग आहे. मॅडम करता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर दुसरे सत्कार मूर्ती श्री जगन्नाथ कावरे यांचा सुद्धा सत्कार माननीय कुलगुरू सर करतील. शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि गौरव प्रमाणपत्र देऊन माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते श्री कावरे यांचा सत्कार होत आहे. कावरेंकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी विद्यापीठाच्या सेवेसाठी झिजवलं आहे. ते मूळचे अकोट येथील रहिवासी आहे आणि विद्यापीठाच्या सेवेमध्ये नियमित सेवेत 2009ला ते रुजू झाले आणि 15 वर्ष 1 महिना त्यांनी विद्यापीठाला सेवा दिलेली आहे. तिसरे सत्कार मूर्ती श्री NJ उके यांचा सुद्धा सत्कार माननीय कुलगुरू सर करतील. उके यांनी उद्यान विभागामध्ये सुरुवातीला कार्य केलं, त्यानंतर अभियांत्रिकी विभागामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. आज आपण विद्यापीठ परिसरामधील जी हिरवळ बघतो आहे
ती हिरवळ जोमाने वाढवण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यांनी 60 वर्ष विद्यापीठाला सेवा दिलेली आहे आणि आज म्हणजे उद्या ते विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. मी डॉक्टर वैशाली धनविजय मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. धनविजय मॅडम सौभाग्यवती उके यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करतील. जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वजण बसून घेतील. यानंतर आपल्या विद्यापीठातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे सुद्धा सत्कार मूर्तींचा सत्कार होणार आहे. मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेश एडले आणि सचिव श्री श्रीकांत तायडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. सर्वप्रथम ते डॉक्टर नरेंद्र सेलुकर सरांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करतील. पतसंस्थेच्या वतीने कल्याण निधी अंतर्गत आणि भागभांडवलाचा धनादेश या ठिकाणी सन्मान पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे पतसंस्थेच्या वतीने. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्याकरिता. त्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती श्री जगन्नाथजी कावरे यांचा सुद्धा सत्कार पतसंस्थेच्या वतीने होईल. श्री उके यांचा सुद्धा सत्कार पतसंस्थेच्या वतीने होईल. विद्यापीठाच्या वतीने तीनही सत्कार मूर्तींचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्याकरिता सर्वप्रथम आमंत्रित करतो डॉक्टर नरेंद्र सेलुकर सरांना. त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, प्रश्नचक्षू संत गुलाब बाबा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आदरणीय मंच, माननीय कुलगुरू सर, माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, आदरणीय कुलसचिव रोडे सर, घाटोळ सर, आदरणीय PRO, आमचे विभाग प्रमुख नाईक सर, फिरके सर. नाव घेऊ नये असं सांगितलं पण शेवटचं बोलायचं आहे, नाव घेतलेलं बरं. तरी कोणी सुटलं असेल तर मला माफ करा. कावरे, श्री कावरे सर आणि श्री उके साहेब. मित्रांनो, मी भरपूर बोलायचं विचारात होतो पण सकाळी सकाळी मला एक फोन आला. सर अभिनंदन. म्हटलं काय रे? कर्मचाऱ्याचाच होता. सर आपण प्राध्यापक झाले. म्हटलं हो. तुला कोणी सांगितलं? पेपरमध्ये आलं ना म्हणे मोठं. मलाही कल्पना नव्हती सर. मी देवपूजेला बसलेला माणूस. मी आधी व्हॉट्सअप पाहिलं कारण पेपरमध्ये आलं की लागलीच व्हॉट्सअपवर येतं. 3-4 ग्रुपमध्ये मी नॉन टीचिंगच्या 3 आणि 1 टीचिंगच्या. तर पेपरमध्ये आलं. पाहिलं तर भल्ली मोठी न्यूज माझ्या नावाची. सर मी प्रसिद्धीला कधीच म्हणजे हव्यास नव्हता मला. नाईक सरांनाही माहीत आहे. आम्ही एवढं ट्रेनिंग प्लेसमेंट केलं. म्हटलं कुणाला सांगायचं नाही. 2 रिझन होते. एक मला प्रसिद्धी नको होती आणि सेकंड जो काम करतो ट्रेनिंग प्लेसमेंट विद्यापीठात एक माणूस हवा होता ट्रेनिंग प्लेसमेंटचा. म्हटलं तेही माझ्याकडे येईल. खरं सांगतो सर,
त्या कारणाने म्हटलं असू द्या, प्रसिद्धी नको. पण दॅट इज द फॅक्ट की मग आम्ही संध्याकाळी छोटंसं एक फंक्शन करणार होतो, गेट टुगेदर घरी, निवृत्तीचं, प्रमोशनचं वगैरे नाही. मिसेस म्हणाली काय करायचं, म्हटलं कॅन्सल कर. नको नको, मला नको ते, सॉरी, पण ते कॅन्सल केलं. ज्यांना निमंत्रण होतं ते नाराज होईल. मोजकेच माणसं होते आणि शेजारीच होते. माणिक सर आहेत त्यातले इथे बसलेले. अच्छा, ओके. माझ्या मनात एक भावना येते की मी इथे नसतो तर कुठे असतो. कारण त्या काळात मी एमटेक झाल्यावर मला ऑफर भरपूर आल्या होत्या. एक आलती JK टायर कोटाची राजस्थान, आणि एक पिडिलाइट केमिकल इंडस्ट्री लिमिटेड मुंबई, आणि एक इथली होती. इथली टेम्पररी 1 इयरची होती. कल्पना असेल नरेंद्र भाऊ, तुम्हाला कल्पना असेल, PRO सर तुम्हालाही कल्पना असेल, असणार सर तुम्हालाही कल्पना असेल की मी इथे 1 वर्षासाठी लागलो. त्यावेळेस मला नॅचरली आपला प्रथम कोण व्यक्ती असतो तो आपला गुरु असतो. LITचे माझे गुरुवर्याशी चांगले संबंध होते. त्यांना मी विचारलं, अरे म्हणे तू विद्यापीठातच जॉईन कर, याच्यासाठी की तिथे आपल्याला LIT सारखं बनवायचं आहे केमिकल टेक्नॉलॉजी. वन शुड बी देअर हू हॅव्हिंग अ गुड रिलेशन विथ LITians ऑल्सो. तर म्हणून मी इथे आलो. मध्ये 1-1.5 वर्ष मी तुमच्याही सोबत होतो, टेक्निकल असिस्टंट म्हणून नॉन टीचिंग सोबत होतो 3-4 महिने. त्याच्यामुळं मला वाटतं की नॉन टीचिंग सोबत माझे संबंध अतिउत्तम आहेत. चहा घ्यायलाही सर मी नॉन टीचिंग सोबत राहतो भरपूरदा. बट इट इज गुड की वी आर वर्किंग ॲज अ फॅमिली. इट इज व्हेरी गुड. आमच्यातही मतभेद होतात असं नाही, मतभेद होतात लागली आम्ही दुसऱ्या दिवशी बोलतो. मनभेद होऊ देत नाही सर, आम्ही कधीच होऊ दिले नाही. ओके. मग दुसरं की विद्यापीठाने मला 30 वर्ष इथे उत्तम आयुष्य जगण्याची संधी दिली. मी विद्यापीठाला काय दिलं? शिकवणं आमचं तर कर्म आणि धर्म आहेत, ते आम्ही करतोच. त्या व्यतिरिक्त काय केलं? नाईक सरांनी आम्हाला सांगितलं की ट्रेनिंग प्लेसमेंट पाहायचं. 2020 पर्यंत सर, कालच आपली चर्चा झाली, मला अर्धा 1 तास जवळपास प्रश्न विचारू पण सरांना कल्पना दिली मी त्यावेळेस. मला 2020 पर्यंत विभागात ट्रेनिंग प्लेसमेंट नव्हतंच. त्या काळात असंच होतं, शिकवणं हाच एक धर्म आहे, विद्यार्थ्यांसाठी आपण एवढंच केलं पाहिजे, पदवी मिळेपर्यंत शिकवलं पाहिजे. 20ला करोना गेला, सत्ताही गेली, दुसरे सत्तांतर झालं आणि पॉझिटिव्ह वेव्ह आली. पॉझिटिव्ह वेव्ह आली. मी मग सांगितलं नाईक सरांना की सर म्हटलं आपलं डिपार्टमेंट प्रोफेशनल डिपार्टमेंट आहे, मुलं तेव्हाच येईल इथे जेव्हा ट्रेनिंग प्लेसमेंट करू, त्याच्याशिवाय होणे शक्य नाही. ते म्हणाले मग तू पाहतं का? म्हटलं नक्कीच मी पाहिलं ना, काय हरकत आहे. आणि सर तुम्हाला सांगतो, या देशातल्या सर्वोत्तम कंपन्यांमध्ये मी माझ्या मुलांचं ट्रेनिंग केलं. जगात सर्वात मोठी रिफायनरी कोणची असेल तर जामनगर पेट्रोकेमिकल रिफायनरी आहे, पेट्रोलियम रिफायनरी. त्यांच्या सर असे भरपूर नाव सांगणार आहो मी. त्यांच्या R&D डिव्हिजन जिथे फक्त IITचे मुलं जातात सर, तिथे मी माझ्या मुलांना पाठवलं आणि ट्रेनिंग केलं. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पाणीपत, मी कालच बोललो, पाणीपतला आपले माननीय नितीन गडकरी सरांचं स्वप्न आहे की बायोफ्युएल आलं पाहिजे, बायोफ्युएल आपल्याकडे चलना भेटली पाहिजे. तिथे बायोफ्युएलचा प्लॅन येत आहे, तिथे मी माझ्या मुलांना पाठवलं ट्रेनिंगला. ONGC आणि बॉम्बे हायचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तिथे मी माझ्या मुलांना सर ट्रेनिंगला पाठवलं. 1 नाही 6 मुलं, जेव्हा की ते 1 आणि 2 मुलं घेतात. टाटा बिर्लांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये मी ट्रेनिंगला पाठवलं मुलांना. सेंच्युरी रेयॉन, हे झालं पेट्रोकेमिकलचे. आशियन पेंट, नेरोलॅक पेंट, बर्जर पेंट, निप्पॉन पेंट, या सर्व ठिकाणी ट्रेनिंगला पाठवलं. फूडच्या इंडस्ट्रीचं नाव घ्या सर, टॉपमस्ट, हल्दीराम, दिनशा, आनंद, अमूल, या सर्व ठिकाणी ट्रेनिंगला मी पाठवलं सर. सर्वोत्तम कंपन्या या भारतातल्या, तिथे मी ट्रेनिंगला पाठवलं. प्लेसमेंटला यायला सर आपल्याकडे कंपन्या जराशा काकू करतात, कारण आपल्याकडे इंडस्ट्रीयल झोन नाही. तरी मी सर्वोत्तम कंपन्या बोलवलं. सर्वात पहिले बोलवलं ती बर्जर कंपनी. नाम तो सुनाई होगा, बर्जर पेंट इंडस्ट्रीला इथे मी बोलवलं. तुम्ही सर जेव्हा प्लेननी सफर करता, प्लेननी जाता, तुमच्या हातीचे टिश्यू पेपर देतात, ते ओरिगामी पेपर इंडस्ट्रीचे असते, त्या पेपर इंडस्ट्रीला मी इथे बोलवलं. त्याच्यानंतर
नेपा पेपर इंडस्ट्री आहे, सर्वात मोठी पेपर इंडस्ट्री MP ला आहे सर, सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, पण 1 इयरसाठी ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मुलं घेतात. त्यांना मी इथे बोलवलं. हैदराबाद आंध्र प्रदेशला सर्वात मोठी दिव्याशक्ती पेपर इंडस्ट्री आहे, त्यांना मी इथे बोलवलं. IT मध्ये केमिकल इंजिनिअरिंगचं काम करणार, कारण सध्या ITचा जमाना आहे, सर्व ITकडे जातात. तर इन्सिम कॉम्प्युटर आहे पुण्याची, त्या कंपनीला इथे मी बोलवलं. हायजेनिकचा सुद्धा जमाना आहे सध्या, फूड आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये हायजेनिक पाहण्यात येतात. हायजेनिकचा R&D करणाऱ्या सॅटोल केमिकल इंडस्ट्रीला मी इथे बोलवलं. एवढंच नंतर कॅमलिनचं नाव ऐकलं असेल तुम्ही, कॅमलिनची सिस्टर कंपनी एक्सेला पेन्सिल, तिथे मी इथनं मुलांना पाठवलं आणि एका शब्दाने 5 मुलांना त्यांनी घेतलं सर. एवढंच नाही तर आमच्याकडे त्यावेळेस सिलेबसमध्ये टूर नावाची गोष्ट नव्हती, इंडस्ट्रियल टूर, पण मुलांना त्याचं एक्सपोजर भेटायला पाहिजे, त्या कारणाने आपण इथे टेक्स्टाईल झोन आहे, तिथे CETP आहे, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, ते मुलांना दाखवायला घेऊन गेलो भरपूरदा. रेमंड इंडस्ट्री आहे, रेमंड इंडस्ट्रीमध्ये मी गेलो आणि नुसतं विद्यार्थ्यांना नाही शिक्षकांनाही ते पाहता आली पाहिजे म्हणून मी CETP रेमंड इंडस्ट्रीमध्ये केमटेक नाईक सर, वानखेडे सर, मी कांबळे सर, चिंचखेडे सर यांना सुद्धा घेऊन गेलो आणि ते पाहिलं. एवढंच नव्हे सर, यांना घेऊन मी ONGCच्या उरण टर्मिनलला गेलो, 1 दिवस थांबलो आम्ही तिथे. पूर्ण कंपन्या पाहिल्या आम्ही, तिथली कंपनी पाहिली, तिचं वर्किंग पाहिलं. हे का शक्य झालं सर? मी मग सांगितलं ना, फक्त IITचा एकच मुलगा घेतो ना आमची 4, कारण माझे LITशी असलेले संबंध, कारण आता ते बॉस पोझिशनवर आहे. माझे क्लासमेट, माझे आजूबाजूचे, उरण प्लांटचा इन्चार्ज माझा मित्र होता, कॅमलिनचा व्हाईस प्रेसिडेंट माझा मित्र आहे. हे LITमुळे शक्य झालं आणि सेकंड माझ्या ॲल्युमिनीमुळे शक्य झालं. एक ॲल्युमिनी इथे आला, तो फॉरेनच्या अमेरिकन रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत काम करत आहे, सध्या हैदराबाद IITला काम करत आहे. तो इथे आलाय, त्याला जसं कळलं तो म्हणे मी येऊन बसतो सर. तर हे ॲल्युमिनीमुळे शक्य झाले. मी खर्च आणि स्वतःहून पुढाकार घेऊन 3दा ॲल्युमिनीट नागपूरला केली, एकदा पुण्याला गेली. पुण्याला करता मी नाईक सर, वानखेडे सर यांना कल्पना दिली की मी पुण्याला ॲल्युमिनी मीट करत आहोत. मुंबईला ॲल्युमिनी मीट केली. इट इज बिकॉज ऑफ दॅट वन. तुम्ही ॲल्युमिनीशी संबंध ठेवा, तुम्ही जिथे शिकले त्या इन्स्टिट्यूटशी चांगले संबंध ठेवा, यू विल ऑलवेज गेट द पॉझिटिव्ह वेव, पॉझिटिव्ह हेल्प. ओके. आणि सर आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो. आमच्याकडे काय झालं होतं जुन्या काळात, म्हणजे 2020च्या आधी 3-4 टेक्नॉलॉजी आहे, 3ला गोल्ड मेडल होतं. पल्प, पेंट आणि फूड. पेट्रोलला नव्हतं. आमच्याकडे खान नावाचा एक मुलगा होता, 2015-16ची बॅच असेल, गरीब विद्यार्थी. तो 4ही टेक्नॉलॉजीमधनं टॉप आला आणि पेट्रोलमध्येही टॉप केला. नॅचरल टॉप आला. पालक येतात, घरी येतात, पेढे घेऊन येतात आणि बोलता बोलता बोलले त्याचे वडील की माझ्या मुलाला गोल्ड मेडल भेटेल का? मला वाटतं PROना मी भेटायलाही गेलो होतो आणि कोळी सर त्यावेळेस FO होते. तर गोल्ड मेडल हे स्पॉन्सर असतं माझ्या माहितीप्रमाणे, मॅरिट प्रमाणपत्र भेटतं. तर मी त्यांना तेच म्हटलं नाही गोल्ड मेडल. तर त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलं, मलाही ते शल्य बोचलं. मी म्हटलं पेट्रोलला मी आणून दाखवील. माझा एक स्टुडंट ॲल्युमिनी मीट 2003चा स्टुडंट सचिन अग्रवाल सहज भेटायला आला. त्याला म्हटलं माझ्यासाठी एक काम करशील? म्हणे काय सर? मुलांचं एक असते, तुम्हारे लिए जान भी दे देंगे सर. दिस इज द कॉमन स्टेटमेंट यूज बाय द स्टुडंट फॉर द टीचर. म्हटलं मला काहीच नको, मला एक गोल्ड मेडल तुझ्याकडनं हो. त्याकरता काय करायला लागेल? म्हटलं एक तुला इथे कोळी साहेबांनी सांगितलं 1.5 लाख डिपॉझिट करायचे असतं. त्याने काही नाही, कारच्या ड्रायव्हरला बोलवलं, चेकबुक बोलवलं, कोऱ्या चेकवर साईन करून दिली सर. दिस इज द रिलेशन विथ आवर स्टुडंट. तेव्हापासून गोल्ड मेडल आलाय पेट्रोकेमिकल. ॲल्युमिनी हॅज स्पॉन्डर दॅट गोल्ड मेडल. तर आपल्याला कुठंतरी ते विद्यार्थ्यांशी आणि आपले जे क्लासमेट असतात त्यांच्याशी संबंध चांगले असतात ना. इट इज युजफुल फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी, फॉर द बेनिफिट ऑफ इन्स्टिट्यूट ऑल्सो आणि फॉर द बेनिफिट ऑफ स्टुडंट ऑल्सो. ओके. त्याच्यानंतर एक विद्यार्थी माझा सर लखनौला सायंटिस्ट आहे. आपल्याला MU करायचे असतात वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटला. तर नाईक सर आणि मी तिथे गेलो. CSIRची CMAP लॅब आहे, मला वाटतं बायोलॉजी लाईफ सायन्सेसवाले प्रशांत ठाकरे त्याला आणि वाडेगावकर सर यांना कल्पना असेल. हो, वाडेगावकर YT. हां. तर त्यांच्याशी चर्चा करून आपण विद्यापीठात आणि त्याचं MU करून घेतलं सर आपण CMAPचं. त्यानंतर NRF आपण मागे का
आपण ती सुधारणा कशी केली पाहिजे या संदर्भात चर्चा करायला सर आपली NRFची पूर्ण टीम घेऊन मी मुंबई विद्यापीठात गेलो. त्यांच्या MRF टीमशी त्यांच्या मॅनेजमेंट काउन्सिल हॉलमध्ये आम्ही चर्चा केली आणि त्याचा पॉझिटिव्ह आस्पेक्ट आम्हाला नक्कीच भेटला सर की व्हाय वी आर लॅकिंग न व्हॉट टू बी डन. नाईक सर, मला वाटते सुहास कोलते सरही होते, चाचरकर सरही होते त्या टीममध्ये. आम्ही सर्व गेलो होतो, त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर सर मी अदर युनिव्हर्सिटीमध्येही आहो, BOSमध्ये आहो, फॅकल्टीमध्ये आहो आणि त्यांच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये आहो. मुंबई युनिव्हर्सिटीच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये सुद्धा मी आहो. मी इथे ADFचा नोडल ऑफिसर म्हणून होतो. आविष्कारमध्ये आस्वार सर आणि आपल्या धनविजय मॅडम यांच्यासोबतही भरपूर काम केलं आहे आम्ही आविष्कारचं. आमचं एकच तत्व आहे सर, आम्ही जेवढी आहे काम करणारे कामसू माणसं जे आहे असणारे सरांनी, कल्पना सर, रोडे सरांनाही असेल, एक काम दिलं तर आम्ही 10ही कामं करून टाकतो त्याच्यासोबत. जे काम आले ते हे माझं काम नाही, हे आम्ही आयुष्यात कधी म्हटलंच नाही. ओके. पण हे सर्व करताना मला सर्वांचं, शिक्षकांचं, अधिकाऱ्यांचं व शिक्षक कर्मचाऱ्यांचं यांचं सहकार्य लाभलं. सर्वच पूर्ण कॅम्पसमधल्या त्या सर्वांचा मी ऋणी आहे, त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या मान्य कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन यांचासुद्धा मी मनापासून आभारी आहे. इथे शिक्षक वर्ग आले आहेत, भरपूर सारे मित्र आहेत. कुठेतरी एक शिक्षक रिटायर्ड होत आहे म्हणून ते आले आहेत, नाहीतर आजकाल हे होत आहे की रिटायर्ड होणारे जास्त या स्टेजला बसणार जाणार, समोर बसणारे कमी, ही परिस्थिती येत आहे सर. पण आज बऱ्यापैकी टीचर आले. आय एम थँकफुल टू ईच अँड एव्हरी वन, पर्टिक्युलरली टीचर फ्रॉम केमिकल टेक्नॉलॉजी, नॉन टीचिंग स्टाफ फ्रॉम केमिकल टेक्नॉलॉजी, ॲज वेल ॲज ऑल द टीचर अँड नॉन टीचिंग स्टाफ अँड द अधिकारी हू इज सिटिंग हिअर. सर मी आणखी एक शेवटचं एकच सांगतो. You have won my heart. Sir, you have done very good thing, not for me, but for the faculty, sir. आम्ही फॅकल्टी मरगळलेले होतो की आम्ही 2-2, 3-3 वर्षापासून प्रमोशन होत नाही, 5-5 वर्षापासून आपण अप्लाय करत आहोत, काहीच होत नाही. आम्ही एकामेकाशी बोलायचं, सर्वांचे चेहरे पडलेले. पण यू हॅव टेकन लीड सर, इन्स्पायरिंग सर. आय एम थँकफुल टू फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. नॉट ओनली यू, ॲडमिनिस्ट्रेशन टीम सर, त्यांनी पर्टिक्युलरली कुलसचिव अँड GAD अहोरात्र मेहनत करून त्यांनी घडवून आणलं. आणि त्यांनी सर तुम्ही शब्द दिलाच आहे, कुलसचिवांनी शब्द दिला आहे, सरांनी शब्द दिला आहे की डिसेंबर एंडपर्यंत सर्वांचं करणार. सर आमच्याकडे पर्टिक्युलर केमटेकची जरा जास्तच अडचण आहे सर. वानखेडे सराचं फक्त एका शब्दामुळं अडलं आहे सर 10 वर्षापासून प्रमोशन, एक शब्दामुळं. काय तर तिकडनं फक्त त्या कमिटीची साईन आणा. शिंगवेकर सर आणि राठोड सराचंही प्रमोशन अडलं आहे सर. पण वानखेडे सराची तर अशी आहे, ऑलरेडी प्रमोटेड आहे, पण त्याच पोस्टसाठी त्यांना आता पुन्हा इंटरव्ह्यू द्यायला लागणार आहे. तर मला काय वाटतं वानखेडे सर पॉझिटिव्ह आहे, एकदा तुम्ही जाऊन बोला, सर्व आपले प्रॉब्लेम सांगा, नुसतं हेच नाही. नक्कीच नक्कीच. आणि सर्वात शेवटी पुन्हा मी सर्वांचे धन्यवाद करतो आणि असंच प्रेम माझ्याप्रती असू द्या अशी मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू 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 व्हेरी मच. पुन्हा याची प्रचिती लवकरच आपल्याला दिसून येईल सर, पण सुद्धा पुन्हा येणारच आहे. हाडाचे शिक्षक असलेले सेलुकर सरांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये त्यांनी जे कार्य केलं, त्यांचे विद्यार्थी अनेक संस्थांमध्ये आज कार्यरत आहे आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये ते योगदान देत आहे. निश्चितच कुठलाही विद्यार्थी असो तो नेहमी शिक्षकांचा ऋणी असतो आणि देश घडवण्यामध्ये शिक्षकांची भूमिका आणि त्यांचं कार्य खूप मोठं आजवर राहिलेलं आहे. सरांच्या भावी आयुष्याकरता मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी शुभेच्छा आणि त्यांचा आभार सुद्धा. त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला. यानंतर मी विनंती करतो श्री जगन्नाथ कावरे यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य कुलगुरू साहेब, उपस्थित मान्य कुलगुरू साहेब
तसेच मान्य नागरे सर, मान्य कुलसचिव साहेब तथा सभागृहातील उपस्थित असलेले मान्यवर, माझे शुभ हितचिंतक यांना माझा कार्यक्रमास उपस्थित राहण्याबद्दल माझा सप्रेम नमस्कार, धन्यवाद. एवढंच बोलतो मी. धन्यवाद कावरेजी. मला वाटलं सेलुकर सर एक 15 मिनिट बोलले, आपण 5 मिनिट बोलाल. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलाच, आमचा सत्कार स्वीकारला आणि मनोगत व्यक्त केलं. मी आपला आभारी आहे आणि आपल्या भावी आयुष्याकरता आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो. यानंतर विनंती करतो श्री उके यांना की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाराते सर, हसणारे सर, रोडे सर आणि नागले सर आणि माझे सर्व कार्यकारी वृंद, माझी विद्यापीठामध्ये 32 वर्षे सेवा झाली आणि ती सेवा चांगल्या प्रकारे पार पडली. त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद उकेजी, आपण मनोगत व्यक्त केलं. पुन्हा आपल्या भावी आयुष्याकरता आणि निरोगी आरोग्याकरता मी उपस्थित सर्वांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. यानंतर विनंती करतो आपले सन्माननीय कुलगुरू ते अध्यक्षीय भाषण करतील. याकरता मी त्यांना आमंत्रित करतो. सर. PRO साहेबांनी वारंवार सूचना दिलेली आहे, पण त्याचं थोडंसं मी उल्लंघन करतो. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त येथे उपस्थित आपल्या विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे, आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री नागरेजी, आपले कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले नियंत्रण अधिकारी डॉक्टर AB नाईक, डॉक्टर NV फिरके, श्री शशिकांतजी रोडे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे श्री नरेंद्रजी घाटोळ, तसेच विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे श्री राजेशजी एडले, श्री श्रीकांतजी तायडे, तसेच आजचे सत्कारमूर्ती आणि ज्यांना आता आपण ऑफिशियली म्हणू शकतो प्रोफेसर नरेंद्र सेलुकर आणि सौभाग्यवती सेलुकर, श्री जगन्नाथजी कावरे, श्री व सौ उके, आपले जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलासजी नांदूरकर, येथे उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व प्राधिकरण सदस्य, सर्व मान्यवर. सेलुकर सर, तुम्ही तसे भाग्यवान आहात आणि तुमचं प्रमोशन झालं आणि ही बातमी पेपरमध्ये आली. म्हणजे मला असं वाटत नाही की कोणाचं असं प्रमोशन झालं आणि पेपरला बातमी आली असावी. म्हणजे इतिहासात मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं असावं. तर त्या हिशोबाने तसे तुम्ही भाग्यवान आहात. मगाशी माझ्या केबिनमध्ये आपण बोलत असताना तुम्ही म्हणाले की सर मी आज फार आनंदी आहे. सर, तुम्ही समाधानाने निवृत्त होत आहात हे आपण आम्हा सर्वांकरता एक समाधानाची बाब आहे असं मला सांगावंसं वाटतं. आणि साधारणतः 2-1 महिन्यापूर्वी तुम्ही मला भेटले आणि माझ्या निदर्शनास तुम्ही आणून दिलं की सर माझं प्लेसमेंट ड्यू आहे आणि मी असा 30 नोव्हेंबरला आता माझं रिटायरमेंट आहे आणि फार कमी वेळ उरलेला आहे. तर तेव्हा तुम्हाला मी असं काही बोललो नाही, पण माझ्या मला वाटतं मागे आपल्या होम सायन्सच्या मला वाटतं देशमुख मॅडम होत्या.
तर असाच कर्तव्यपूर्ती सोहळा होता आणि त्या दिवशी मॅडम ॲबसेंट होत्या आणि त्यांचा असाच कॅशचा अर्ज पेंडिंग होता आणि त्यांचं प्रमोशन न होताच त्या सेवानिवृत्त झाल्या. तर ती बाब त्या दिवशी मला थोडीशी खटकली होती आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की शक्यतोवर अशी कोणाची केस आली तर याची पुनरावृत्ती आपण होऊ द्यायची नाही आणि आपल्याकडनं जेवढे शक्य असतील तेवढे आपण प्रयत्न याकरता निश्चितपणे करायचे. म्हणून मला सेलुकर सर 2 महिन्यापूर्वी भेटले. ते मला बोलले की सर असं असं अडचण आहे आणि मी आता निवृत्त होत आहे. तर लगेच मी असणारे सरांना आपले DR जी आहेत मंगेशजी वरखडे यांना सांगितलं, त्यांच्याशी चर्चा केली, याच्यातून काय मार्ग काढता येईल, कसा मार्ग काढता येईल आणि कसंही करून आपल्याला हे करायचं आहे आपण आणि निश्चित आपण म्हणजे ॲटलिस्ट आपण त्याच्याकरता प्रयत्न तरी करायचे आहेत असे मी त्यांना सूचना दिल्या. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे ज्या प्रक्रिया आहेत ती फार तशा वेळखाऊ असतात. म्हणजे अकॅडमिकमधनं पॅनल, मग सिनेटमधनं पॅनल, पुन्हा ते पॅनल आल्यावर ते कनेक्टेड आहे की नाही ते तपासायचं. म्हणजे त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ॲटलिस्ट 3 ते 4 डिपार्टमेंट इन्व्हॉल्व असतात. पण हे सगळं असणारे साहेबांनी मंगेशजी वरखडे, आपले AR जे आहेत मेश्राम आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी धावपळ करून आणि सगळं नियमात बसून त्यांनी ते पूर्णताच नेलं. याबद्दल मला खरोखर आनंद वाटतो, कारण की ते तेवढं सोपं नव्हतं. कारण की जिथे ऑथॉरिटी इन्व्हॉल्व असतात तिथे आपल्याला माहिती आहे की तिथे बरेचदा निर्णय व्हायला वेळ लागतो किंवा त्यात काहीतरी एक वेगळेच त्याला आणखीन फाटे फुटतात. पण ते सगळं व्यवस्थित पार पडलं. आपले सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य, अकॅडमिक काउन्सिल सदस्य यांनी सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं आणि त्यानिमित्ताने आपण एक चांगलं काम या निमित्ताने मी करू शकलो, आपली संपूर्ण टीम करू शकली असं मला एक आज इथे सांगावंसं वाटतं. साधारणतः आपण बरेचदा एक प्रशासनाबद्दल एक निगेटिव्ह आपलं मत असतं की हे सारखे आपल्याला नियम दाखवतात किंवा काहीतरी दिरंगाई होत असते. पण बरेचदा असं नसतं, कारण की आपण ॲक्टनी, स्टॅच्यूटनी, ऑर्डिनन्सनी एवढे बांधले गेलेलो आहोत की ती प्रक्रिया, ते नियम फॉलो करणं हे प्रशासनाला गरजेचं असतं. आणि तर त्यांच्यावर उद्या आक्षेप येऊ शकतो, कारवाई होऊ शकते आणि त्याच्यामुळे बरेचदा वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे या सगळ्या अडचणी पार पाडून त्यांना एक प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक आत्मविश्वास देऊन, विश्वासात घेऊन त्यांना एक दिशा द्यायचं काम करायचं असतं. फक्त मी तेवढंच काम मी माझ्याकडनं केलेलं आहे. पण याचं खरं श्रेय आपले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, रजिस्ट्रार आहेत, GAचे आपले DR आहेत, AR आहेत, यांचं त्याचं श्रेय आहे असं मला वाटतं. मगाशी मला वाटतं नाईक सर बोलले की शिक्षक आता जवळपास सगळे निवृत्त झालेले आहेत किंवा होणार आहेत आणि याकरता कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर्स वगैरे ॲटलिस्ट नेमणं फार आवश्यक आहे. तर या निमित्ताने मी सांगू इच्छितो की व्यवस्थापन परिषदेने कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर्स करता एक कमिटी नेमलेली आहे. जवळपास त्या कमिटीला तर वर्ष झालेलं आहे, पण तिचा रिपोर्ट अजून अवेटेड आहे. तसंच मी जॉईन झाल्यानंतर साधारणतः 3-4 महिन्यानंतर आपण व्यवस्थापन परिषदेमध्ये नॉन टीचिंग करता आउटसोर्सिंग करण्याबाबत एक ठराव आपण घेतलेला आहे. त्याची समिती बनलेली आहे, पण त्याचाही रिपोर्ट अजून अवेटेड आहे. तसे या दोन्ही कमिट्या ज्या आहेत फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर्स आणि आउटसोर्स नॉन टीचिंग स्टाफ, त्या दोघांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त असल्यामुळे प्रशासन पातळीवर त्याच्यावर कारवाई करणं सध्या शक्य होत नाही. तरी आपण निश्चितपणे ते संबंधित जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करू की आपण लवकरात लवकर आपले अहवाल द्यावे, जेणेकरून कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर्स आणि नॉन टीचिंग करता आउटसोर्सचे लोक लवकरात लवकर आपण विद्यापीठामध्ये नियुक्त करू शकू. आज डॉक्टर नरेंद्र सेलुकर, श्री जगन्नाथजी कावरे तसेच श्री NK उके हे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आपण एक ते कर्तव्यपूर्ती सोहळा आयोजित केलेला आहे. आणि त्यांच्या तिघांच्याही जे नियंत्रण अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती दिली. 30-30, 35-35 वर्ष सेवा देऊन ते उद्या निवृत्त होत आहेत. आणि एक जसे मला वाटतं मगाशी कुलसचिव बोलले
की यांना निरोप देताना कुठेतरी एक मन थोडंसं म्हणजे मनाला वाईट वाटतं आहे. मला असं वाटतं की आपलं हे जे एक विद्यापीठ आहे, संपूर्ण शिक्षक असो की शिक्षकेतर कर्मचारी असो, हे आपलं कुटुंब आहे. आणि ठीक आहे, म्हणजे कुटुंब म्हटलं की मतभेद असतात, थोडेसे भांडं लागत असतं. पण जसं सेलुकर सरही बोलले की मतभेद असले तरी मनभेद कुठे झालेले नाहीत. तर मला वाटतं आपल्या संपूर्ण या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या टीमचं किंवा या फॅमिलीचं हेच एक मला वाटतं एक श्रेय असावं किंवा एक उपलब्धी असावी की आपण 25, 30, 35 वर्ष काम करून येथून निवृत्त होतो आणि एक कुटुंबाचा भाग म्हणून येथे आपण कार्य केलेलं असतं. दुसरं हे कुटुंब आपण जसं आपल्या घरी कुटुंब आहे तसं हेही एक आपलं दुसरं कुटुंब आहे, अशी प्रत्येकाची कर्मचाऱ्याची एक येथे भावना असते. आणि म्हणून त्यामुळे आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती जेव्हा निवृत्त होत असतो तेव्हा निश्चितपणे थोडंसं वाईट वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळे त्याला उपाय पण असं काही आपल्याकडे म्हणजे ही निरुपाय आहे, कारण की ही टेक्निकल गोष्ट असल्यामुळे, सुपरॲन्युशन असल्यामुळे, एक विशिष्ट वय झाल्यानंतर टेक्निकॅलिटी असल्यामुळे त्याला ते सेवानिवृत्ती होत असते. पण निश्चितपणे विद्यापीठातून जरी निवृत्त होत असले तरी हे काही आपल्या मनातनं किंवा आपल्या कुटुंबातनं कोणताही कर्मचारी हा निवृत्त होणे शक्य नाही, असं मला आज या प्रसंगी सांगावं असं वाटतं. मगाशी नागरे सर बोलले की आपल्या विद्यापीठामध्ये टाचणी पडली तरी आवाज होत नाही. सरांचं अगदी बरोबर आहे, पण थोडंसं मी त्यात ॲडिशन करतो की बरेचदा टाचणी टोचली तरी आवाज होत नाही. असा हा गमतीचा भाग झाला. या निमित्ताने मी डॉक्टर नरेंद्रजी सेलुकर, श्री जगन्नाथजी कावरे आणि श्री NK उके यांना शुभेच्छा देतो आणि या तिघांनाही त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि एक चांगल्या आरोग्याचं राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर धन्यवाद, मी आपला आभारी आहे. आपण अध्यक्षीय भाषणामधून या ठिकाणी जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या कार्याप्रती त्यांचा गौरव केला. यानंतर मी कालच एक बातमी वाचली, डॉक्टर सुजाता काळे मॅडम यांना पेटंट ग्रँट झालं, त्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. आपण जोरदार टाळ्या होऊ द्या. तत्वतच डॉक्टर मोना चिमोटे मॅडम यांची दुबई येथे होणाऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड झाली, त्यांचंसुद्धा आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर चहाची व्यवस्था झालेली आहे. तत्पूर्वी आभार प्रदर्शन करण्याकरता मी श्री धनंजय पाटील यांना विनंती करतो. हमने सीखा है बहुत कुछ और सिखाया है आपने. हमने सीखा है बहुत कुछ और सिखाया है आपने. तरक्की का असली मतलब बताया है आपने. चले जाओगे माना हमारा साथ छोड़कर, पर हमारे दिल में घर बनाया है आपने. असं ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे सेलुकर सर आणि श्री जगन्नाथ कावरे व NJ उके या सगळ्यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त आज आपण एकत्र इथे जमलेलो आहोत. आदेश पालन हे कर्तव्य असलं तरी कर्तव्य पालनासाठी आदेशाची गरज नसते असं मानणारे आमचे कर्मचारी, प्राध्यापक वृंद आणि आमचे सर्व विभाग प्रमुख अत्यंत तन्मयतेने इथे कार्यरत असतात. त्यांच्या आयुष्यातला, विद्यापीठाच्या आयुष्यातला हा इथला कर्तव्यपूर्ती सोहळा अतिशय नेटकेपणाने आणि सुंदरपणे आपण इथे आज साजरा केला. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बारहाते सर, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे सर, आमचे सन्माननीय प्रमुख अतिथी डॉक्टर नागरे सर या सगळ्यांचे, तसेच आमचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे नियंत्रण अधिकारी या मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर नाईक सर, डॉक्टर फिरके सर, श्री रोडे सर या सगळ्यांना देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे महासचिव श्री नरेंद्र घाटोळ आणि आमच्या सहकारी पतसंस्थेचे सचिव श्रीकांतजी तायडे, राजेशजी एडले
उपाध्यक्ष राजेश येडले यांनाही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे सत्कारमूर्ती श्री नरेंद्र सेलुकर, जगन्नाथ कावरे आणि उके हे वेळात वेळ काढून आले, यांचे कुटुंबीयही वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित झाले, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल डॉक्टर विलास नांदुरकर यांचे आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक या सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि मान्य कुलगुरूंच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. चहापानाची व्यवस्था केलेली आहे, कृपया चहापानाचा आस्वाद घेऊन आपण प्रस्थान करावं. धन्यवाद. नरेंद्र आज 3 नरेंद्र हो त्रिकूट होता. चलो चलते